त्यांना जयंत पाटलांच्या नावची कावीळ झाल्या. शासनाच्या निर्देशाप्रमाणे नोकर भरती करतो. हे काय आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही करत नाही. शासनाने 3 कंपन्या निवडल्या, त्यातली 1 कंपनी आम्ही निवडली. आता एवढं करून आणि त्यांच्या पोटात का दुखतंय? त्यांनी कधी यावं, मी त्यांना जाहीर आवाहन करतो. त्यांनी बँकेत यावं, कोणत्याही कर्जाचं कागदपत्र त्यांनी मागावं. त्यांना त्याच वेळी त्याच क्षणाला ते कागदपत्र त्यांच्यासमोर आम्ही हजर करतो. केलं असेल तर मी राजीनामा देतो, केलं नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. जे काय काल आरोप केले ते सगळे बिनबुडाचे आरोप, बिनबुडाचे राजकीय आरोप आहेत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही नोकर भरती करत नाही. शासनाने निश्चित केलेल्या कंपनीमार्फत आम्ही नोकरी भरती करतोय. मग नोकर भरती का थांबवताय, असा नाव न घेता आमदार मानसिंगराव नाईक यांनी पडळकरांवर आरोप केलाय. ते म्हणालेत की त्यांचे आरोप बिनबुडाचे आरोप आहेत. त्यांना प्रशासक आणायचा आहे, म्हणजे स्वतःला हात मारायला मिळावा. आम्ही 100 रुपयाचे जरी कर्ज माफ केले असले तर राजीनामा देतो, नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. काय म्हणालेत सविस्तर नाईक पाहूयात. लोकांनी कर्ज घेतलेत ना, मात्र त्यांना जे निकष आहेत आमच्या बँकेचे, प्रॉपर्टीच्या किती टक्के कर्ज द्यायचं त्या निकषावर सगळी कर्ज आहेत. निकषाच्या बाहेर एकही कर्ज नाही. त्यांनी कधी यावं, मी त्यांना जाहीर आवाहन करतो. त्यांनी बँकेत यावं, कोणत्याही कर्जाचं कागदपत्र त्यांनी मागावं. त्यांना त्याच वेळी त्याच क्षणाला ते कागदपत्र त्यांच्यासमोर आम्ही हजर करतो. आणि जर शेतकऱ्यांच्यासाठी संस्थेसाठी आणली, त्यात शेवटी लोकांना मदत करण्याचीच भूमिका आहे नाही. आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्वसमावेशक सगळ्यांच्यासाठी निर्णय केलेत. आणि 1 रुपयाचं कर्ज माफ केलेलं त्यांनी दाखवावं. केलं असेल तर मी राजीनामा देतो, केलं नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. जे काय काल आरोप केले ते सगळे बिनबुडाचे आरोप, बिनबुडाचे राजकीय आरोप आहेत. मीटिंगचा 28 नंबरचा ठराव होता नोकर भरतीचा, आणि IPCL या कंपनीमार्फत भरती करावी असं संचालक मंडळाने निर्णय केला. शासनाचे जे निर्देश आहेत त्या पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी प्रामुख्यानं भरती करूया, अशा पद्धतीनं आमचा निर्णय झाला. आणि त्या माध्यमातून प्रामुख्यानं IBPS ही कंपनी आम्ही सगळ्या संचालक मंडळानं प्रामुख्यानं निवडली. आणि त्याबाबत त्या कंपनीला आम्ही कळवलं. विभागीय सहकार जे कोल्हापूरला ऑफिस आहे त्यांना आम्ही ही जी कल्पना दिली, त्या कंपनी आम्ही निश्चित केली. त्यांचं आम्हाला होकाराचं पत्र आलं. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करायचं ठरलं. ती जाहिरातसुद्धा आम्ही कोल्हापूरच्या सहकार ऑफिसला त्यांनाही आम्ही ते कळवलं. त्या पद्धतीने आम्ही जाहिरात प्रसिद्ध केली आणि ह्या कंपनीमार्फत भरती करायचा निर्णय झाला. 24 तारखेपासून आपण ऑनलाईन अर्ज मागवले. आजपर्यंत जर बघितले तर जवळजवळ 4,500 मुलांनी ऑनलाईन अर्ज भरले. म्हणजे आमच्या इथं स्टाफ कमी असल्यामुळं आमच्या 50 ते 60 शाखा अशा आहेत की जिथं 1 क्लार्क आणि 1 शिपाई आहे. तिथं 3रा माणूस नाही. म्हणजे एखादा माणूस एखाद्या तालुक्यातला रजेव गेला तर ॲडजस्टमेंट करणं ही एवढं जिकरायचं होतं आहे, कारण 450 लोक कमी आहेत. त्यामुळं आणि प्लेनपणे आम्ही शासनाच्या निर्देशाप्रमाणे नोकर भरती करतो. हे काय आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही करत नाही. शासनाने 3 कंपन्या निवडल्या, त्यातली 1 कंपनी आम्ही निवडली. आता एवढं करून आणि त्यांच्या पोटात का दुखतं आहे? आता आम्हाला की त्यांना प्रशासक हा फक्त नोकर भरतीसाठी आणायचा आहे. प्रशासक आणायचा, नोकर भरती आपल्याला काय त्यात हात मारता येतो आहे का, अशा पद्धतीचा त्यांचा उद्देश एकंदरीत त्यांच्या कालच्या, कारण त्यांनी काल सांगितलं की आम्ही आता स्थगिती देणार. आता का स्थगिती देणार? आता स्थगिती द्यायचा उद्देश काय? तुम्ही सांगताय ह्या कंपनीमार्फत आम्ही भरती करतो आहे. म्हणजे इथल्या युवकाला नोकरीची संधी जिल्हा बँक उपलब्ध करून देते. 450 मुलं, 450 कुटुंब त्या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने बँकेत येणार आहेत. आणि ते तुम्ही थांबवताय. एकदा नाही 2 वेळा तुम्ही थांबवताय. एकदा थांबलं, तुम्ही म्हटला ही कंपनी निवडली, आता थांबवायचं कारण काय? म्हणजे तुमचा हेतू ह्यातला काही चांगला दिसत नाही. तुम्हाला नोकर भरतीमध्ये काहीतर प्रशासक आणून काय
तर इथं घोळ करता येतो आहे का, एवढाच तुमचा ह्यामध्ये उद्देश दिसतो आहे. आणि तीच एकंदरीत तुमची कालच्या मुलाखतीत बघितलं तर तीच भूमिका तुमची दिसत्या असं स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय. त्यांना जयंत पाटलांच्या नावची कावीळ झाली. खरं तर जयंत पाटील साहेबांनी बँकेच्या रेग्युलर कामकाजामध्ये, संचालक मंडळाच्या कामकाजामध्ये, कर्ज वाटपामध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही. कधी जयंत पाटलांनी आम्हाला असं करा, असं करू नका हे कधीही सांगितलं नाही. काही ज्या विधायक सूचना असतील, विधायक सूचनाच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही करा, ह्या दृष्टिकोनातून आपण प्रामुख्याने आम्ही निर्णय घेतो आहे. जयंतराव पाटील साहेबांचा बँकेच्या कोणत्याही कामकाजाशी अजिबात काही संपर्क नसतो, संबंध नसतो. ते फक्त आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांनी वसंतदादा साखर कारखान्याचा विषय काढला. खरं तर वसंतदादा साखर कारखाना हा जिल्ह्यातला महत्त्वाचा साखर कारखाना. त्या कारखान्यावर आज 1 रुपयाचं कर्ज नव्हतं. आम्ही त्यांचं व्हॅल्युएशन करून घेतलं. 1000 कोटीची त्यांची प्रॉपर्टी आहे. आम्ही सहकार कारखानदारीला कर्ज देताना आमचे निकष काय आहेत, तुम्हाला जर 100 कोटी कर्ज पाहिजे असेल तर 150 कोटीची प्रॉपर्टी तुम्ही घ्यायची. आणि प्रायव्हेटला कर्ज पाहिजे असेल तर 100 कोटी पाहिजे असेल तर तुम्हाला 200 कोटीची प्रॉपर्टी द्यायची, तर तुम्हाला 100 कोटीचं कर्ज. वसंतदादा कारखान्याची प्रॉपर्टी आम्ही व्हॅल्युएशन केलं 1000 कोटी आहे आणि आम्ही ह्याला दिलेत किती, 250 कोटी. म्हणजे व्हॅल्युएशनच्या 25%च आम्ही वसंतदादा कारखान्याला हे दिले. मग वसंतदादा कारखाना तुमच्या काय एवढा पोटात खोपतोय. खरं तर वसंतदादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, शेतकऱ्यांच्यासाठी साखर कारखाना उभा केला, शेतकऱ्यांची सोय केली. तो कारखाना चांगला चालला पाहिजे ह्या भूमिकेतून आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी निर्णय करतो आहे. आणि तेही प्रॉपर्टी 1000 कोटीच्या प्रॉपर्टीवर 250 कोटीचं कर्ज आम्ही देतो. हे निकषाच्या कितीतरी खाली आम्ही हे करतो आहे. त्यामुळं इथं राजकारण बँकेत आम्ही सगळे संचालक एकोप्यानं, एकदिवसीपणानं सगळे काम करतो आहे. आणि ह्या बँकेची प्रगती ह्या 5 वर्षामध्ये जर तुम्ही बघितली, प्रचंड मोठी प्रगती आम्ही या ठिकाणी